बोलतो तुम्हाला नवरदेव आजचे दिवस आमच्याकडे बघायचं उद्या तिकडे बघायचं मग काय अंबाबाई कशी आली बघा भोळ आई अंबाबाईला सांगायचं आई तू पण राग धरायचं नाही तुझं तुळजापूर सोडायचं आणि या भोळ्या भक्ताचार्य मंडळामध्ये सामील व्हायचं आणि या नवरा नवरीला आणि या भक्तांना आशीर्वाद द्यायचा तळबाई कशी आली थंडगार लयगार डोंगराची हवन बाईला सोचणगार
5 नामाचं केलं तरी गोंधळ आहे, 5 रात्री केलं तरी गोंधळ आहे. 5 नामाचा 5 तत्वाचा नेमाप्रमाणे आई अंबाबाईचा गोंधळ पार पडलेला आहे. आता याच्यानंतर खंडोबाचं जागरण आपल्याला चालू करायचं आहे. वाजा आणि मुरळी खंडोबाचं जागरण. तर आता आमच्या पार्टीचे मालक विजय छगन चौगुले त्यांनी गोंधळ 5 नामाचा 5 तासाचा या ठिकाणी गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ मांडलेला आहे. ड्युटी किंवा पाहजळी 5 पाळे ड्युटल ते जाळलं आणि भक्ताच्या पाठीमागचं वीरला भक्त संकटातून मुक्त झाला. केला तर गोंधळ नाही तर साऱ्या घरादाराचा गोंधळ. मग ह्या जागरणासाठी 33 कोटी बोलवायचे आहेत. मग ह्या जागरणासाठी 33 कोटी देऊन कशाला बरोबर गुरुवर्य माझे वडील कैलासवासी छगन चौगुले यांच्या आश्रयाखाली ही विजय छगन चौगुले पार्टी आपल्या पुढं जागरण गोंधळ हा सादर करतील. सादर करत आहोत खंडोबाचं जागरण. मग तो जेजुरीला खंडोबा राया या भोळ्या भक्ताच्या घरी कसा आला बरं? मला कीबोर्डचा आवाज द्या ना, पेटीचा सूर आहे तो सूर. असा हा देवाचा वाद्या आणि ही देवाची मुरळी. मग त्या खंडेरायाचं वेळ ह्या दोघांना कसं लागलं बरं? कसं लागलं खंडोबाची वेळ? खंडोबारायाचा ग यडबाई लागल मुरळीला, अहो लागल वाग्याला ग यडबाई लागल मुरळीला.
बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात माझी आजीला सतवाची उभी नभून थाटात माझी आजीला सतवाची उभी नभून थाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात आणि पुंडरीची रात आणि पुंडरीची रात पडलं चांगलं डोंगरात पडलं चांगलं डोंगरात ड्युटी पिटून हातात सारा निघ देवळात ड्युटी पिटून हातात सारा निघ देवळात मला सुचलं काही बाई त्या थंडीच्या लाटात मला सुचलं काही बाई त्या थंडीच्या लाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात गाणे मुखात नाहून गाणे मुखात नाहून ते समोकडे सोडून ते समोकडे सोडून आली अंबिका चालून भाई मळवट भरून आली अंबिका चालून भाई मळवट भरून येई हंडीला धावून नाही भेदभाव पोटात येई हंडीला धावून नाही भेदभाव पोटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात गाडी करून घुगराची आणि करून घुगराची वाट लागल डोंगराची वाट लागल डोंगराची ओढ मनाचा आंबाची केली तयारी गजराची ए ओढ मनाचा आंबाची तर तयारी गजराची मधु छगनेल लागत देतात मधु छगनेल लागत देतात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात माझी अंबिका सतवाची उभी नमून घाटात माझी अंबिका सतवाची उभी नमून घाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापूरच्या घाटात एकदा आमच्या नृत्यगानासाठी आणि माझ्या सर्व कलाकारांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आपली ही सेवा करण्याची संधी जी आम्हाला दिली त्यातर्फे आमची सर्व टीम आमची पार्टी त्यांचे खरंच खूप मनापासून आम्ही आभारी आहोत. बोल अंबाबाईचा. तुम्ही इथं बसायचंय. 200 रुपये दिले आहेत. सांग ना काय वन्स मोर झालं पाहिजे.
बोला बोला अंबाबाईचा Once more. बोला अंबाबाईचा मला सुचन काही बाई या थंडीच्या लाटात मला सुचन काही बाई या थंडीच्या लाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्ताची तुळजापुराच्या घाटात डोंगराची वाट लागल डोंगराची ऊन म्हणता पाशी गेली तयारी कराची ऊन म्हणता पाशी गेली तयारी कराची बंधू छगन येईल राग बदल पेटेत बंधू छगन येईल राग बदल देतात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात माझी अभिग सत्वाची उभी राहून घाटात माझी अभिग सत्वाची उभी राहून घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात देवाची मुरळी आपल्या खंडेरायाचा महिमा आपल्या भक्तजनाला काय सांगते बरं तुझा खंडोबाराया मगाशी ते झालं वाघ्या मुरळी ते डिजिटल आणि आता पारंपरिक मिक्स कार्यक्रम आहे खंडोबाची मुरळी ही गोल साडी घालून असते आणि आता डिजिटल काष्टा आणि तो वेशभूषा करून मग आता पर आधी घाटी कोंडमा भंडारा लेऊन आधी घाटी कोंडमा भंडारा लेऊन ह्या देवासाठी नाचते ने मुरळी होऊन देवासाठी नाचते ने मुरळी होऊन आधी घाटी कोंडमा भंडारा लेऊन आधी घाटी कोंडमा भंडारा लेऊन या देवासाठी नाचते ने मुरळी होऊन देवासाठी नाचते मी मुरळी हो देवासाठी नाचते सासर मल्हार भरतार मुरळी नाव
विमानूचा अवतार जेजुरी माझं सासर मल्हार भरतार पूर्वी नाव माझं विमानूचा अवतार सौभाग्याने झाले आई वडील लिहून सौभाग्याने झाले आई वडील लिहून या देवासाठी नाचते मी हो देवासाठी नाचते मी हो अशी ती खंडोबाची मुळी काय म्हणते बरं नको शेतीवाडी मला ग नको सोनं नानं नको शेतीवाडी मला नको सोनं नानं पत्नी खंडोबाची मला मिळतो मोठा मान नको शेतीवाडी मला नको सोनं नानं पत्नी खंडोबाची मला मिळतो मोठा मान छगन मला ग साथ दे तू गाणी गाऊन छगन मला साथ दे तू गाणी गाऊन या देवासाठी नाचते मी देवासाठी नाचते मी हाती घाटी कोटमा भंडारा लिहून हाती घाटी कोटमा भंडारा लिहून या देवासाठी नाचते मी देवासाठी नाचते मी पूर्ण होऊन देवासाठी नाचते मी एकदा जोरदार टाळ्या कार्यक्रम आहे तर त्यांनी सांगितल्यामुळे मग हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे ठोंबरे श्रीकांत कुठे गेले हा ठोंबरेबाई हजर हो कोर्टात उभा राहिली काय लागला वर हा उभा राहा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या कारण श्रीकांत ठोंबरे वर्ग अखंड 100 रुपये दिलेले आहेत खंडेराजा बेलदावण्यासाठी आणि अंबाबाईच्या चोळी मागणीसाठी त्यांनी दिले हातानं माझे जगदंबा दिल त्यांना सहस्त्राधन बोला अंबाबाईचा बँजो मास्टर आमचे आदरणीय आमचे बँजो मास्टर आमचे बाळू मामा आणि तसेच आमचे महाराष्ट्राचे ढोलकीपट्टू ज्यांच्या ढोलकीला कुठेच तोड नाही असे आमचे
जवळ बघतेस तू माझ्याकडे हे मला आमदार झालं बघतेस तू माझ्याकडे जवळ बघतेस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं हलवाई सुपारी फुटली सुपारी फुटली हलवाई सुपारी फुटली हलवाई सुपारी फुटली सुपारी फुटली सुपारी फुटली पार्वती घेऊन गाल शंकर भगवान हे या नदीच्या गडावर पारी करत दाटली या नदीच्या गडावर पारी करत दाटली जवळ बघतीस तू माझ्याकडे जवळ बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झालं सारखं वाटलं
गोंधळ आहे तो असा नाचून तो दुसऱ्याच्या वरात आहे नवरी हो आजचा दिवस असा घडला नारद मुनीची स्वारी आली नारद मुनी कसा होता कळीचा काटा लोरडीचा पेंटा आता कधी ह्या वाढायला पुढचा वाढायला नारदाला एक दिवस असं झालं कुठं कळावाला जागा भेटते ना मग नारदाने काय करायचं कुठे जर कळावाला जागा नाही भेटली तर गावभर भिक्षा मागायची आणि सगळी गावाची कुत्र गोळा करायची एखाद्या वडाच्या झाडाखाली आणि त्या कुत्र्यावरची भांडणं टाकायची थोडी भाकर टाकायची मोठ्या कुत्र्याला आणि जास्त भाकर टाकायची त्या बारक्या कुत्र्याला त्या मोठ्या कुत्र्याची भाकर खायची संपली की चाललं बोकांडी बसायचं नारदाला वाटायचं आताशे तळ वाटलं मग एक दिवस असा घडला की कळावा जागा कुठं भेटली बोलणं करतो कुणाला तर त्या माळसाबाईला माळसाबाई एवढं मोठ्या भव्य राजवाड्यामध्ये तुम्ही एकटे दिसत आहे आपले देव गेले कुठं देव गेले सोहऱ्या करायला स्वारी शिकायला देव आल्यानंतर तुम्ही काय करता माळसाबाई देव स्वारी शिकारून आल्यानंतर तुम्ही काय करता पंचायत पाठ करता आणि देवाचं मुख्यंद्र ओळखता देवाच्या हाताला धरता रंगमाळामध्ये नेता आणि जेवण खाल्यानंतर तुम्ही काय करता सारंगपाठाचे डाव खेळता आम्ही सापशिडी खेळतो हे
तू काय खेळ मला काय घेणं बोलले ना आम्हाला मायसाबाई तुम्ही डाव खरे खरे खेळता का खोटे खोटे खेळता अहो हा? नारदा हा? आमचे डाव कसले म्हणजे तुम्हाला माहित नाही का कसे दाटू बुटूकचे ठिकाण असून त्या राजा महाराजा लोकांना का बरं तुमच्यासारख्या राजा महाराजा लोकांनी काहीतरी हरजितीचं डाव खेळायचे असते असल्या करमुनीची डाव खेळायची नसतात ते कसे खेळायचे त्या डावामध्ये काहीतरी हरजीत लावायची काय हरजीत लावायची एकाने हारायचं एकाने जिंकायचं म्हणजे एकाने हारायचं आणि दुसऱ्याने जिंकायचं जिंकायचं अशी काय काय हरजीत लावायची बर माणसाबाई तुम्ही एक काम करा काय बरं देव जर आले तर रुसून बसायचं देव जर आले हा तर मी रुसून बसायचं देवाला आल्यानंतर सांगायचं काय बरं देवा हा आपण रोज जी नित्य नेमाने जे डाव खेळतो खेळतो ते डाव आज कशी खेळायचे नाही कसे खेळायचे बरं काहीतरी हरजीत लावायची कसं काहीतरी त्या डावामध्ये हरजीत लावायची काय बरं एकाने हारायचं एकाने जिंकायचं जिंकायचं देवा तुम्ही जर हारले उतरायचा उतरायचा 5 बोटाची लंगोटी नेसायची नेसायची आणि 12 वर्ष वनवासाला जायचं आहा आणि समजा मी जर जिंकले हा. तुम्ही जर हारले हल्ले तर कुंभाराच्या घडी जायचं जायचं त्याचं गाडगं घेऊन यायचं यायचं आणि ह्या देवीगडाला 6.5 महिने पाणी घालायचं घालायचं एवढे डाव खेळून बघा म्हणजे मासाबाई तुम्हाला दिवस चांगले येणार नदीमध्ये बिऱ्या पिऱ्याला घावली गावली त्यावेळेला बिऱ्या पिऱ्याने ती पेटी खोलून पाहिली आहा त्याच्यामध्ये तेजस्वान मुलगी दिसली तर त्या बिऱ्या पिऱ्यानं त्यावेळेला वचन दिलं होतं खंडोबा रायाला आहा की तेव्हा ही जर मुलगी 16 वर्षाची झाली की आम्ही तुम्हाला वाहू म्हणू वाहू म्हणून मग ती भानुबाई शंकराची भक्ती करायची 12 वर्ष भानुबाईने शंकराची भक्ती केली खंडोबाचा अवतार शंकराचा आहा आणि शंकराचा अवतार म्हणले खंडोबाचा मग ते शंकराचा अवतार कसा होता बरं कसा होता अवतार शंकराचा अवतार शंकराचा श्रीखंडे रायचा अवतार शंकराचा श्रीखंडे रायचा अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा अवतार श्री खंडेरायाचा अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा अवतार शंकराचा श्री खंडेरायाचा पती माणसाचा त्या बानू नारीचा बानूबाईने भक्ती केली कोणाची तर त्या त्या शंकरा श्री शंकराची लोक असं म्हणतात की माझा खंडोबा राया त्या बानूबाईच्या प्रेमात येडा झाला वेळा झाला पण तसं काही नाही खंडोबा राया बानूबाईच्या प्रेमामध्ये वेडा झाला नाही असं काही लोक म्हणतात की खंडोबा देव हा बानूच्या प्रेमात वेडा झाला असं आणि काही नाही. पंढरपूरला गेला कारण का खरं शास्त्र असं आहे खंडोबा भुलला म्हणजे तर कशाला त्या बानूबाईच्या भक्तीला भक्तीला खंडोबा राया शूर होता वीर होता जर त्याच्या मनामध्ये जर आला असतं बानूबाई को करायची तर माझा खंडोबा राया
ताबडतोब गेला असता बाणू घोड्यावर बसवली असती आणि लगेच चंदनपुरी आणली असती. हा पण खंडोबा तसा नव्हता. खंडोबा राया तिच्या घरी जाऊन त्या बाणूबाईच्या भक्तीसाठी बोलला. जसं पंढरीचा विठ्ठोबा राया त्या जमाईच्या घरी दळण दळू लागला. कशासाठी? भक्तीसाठी. भक्तीसाठी. पांडुरंग कशाला गेला त्याच्या घरी? भक्तीसाठी. तुकारामाच्या भेटीला कशाला गेला? भक्तीसाठी. ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला कशाला गेला? तर भक्तीसाठी. आणि देवाला येड लागलं नव्हतं. हे काही लोक म्हणतात की ते बाया म्हणतात की देव याडा झाला चंद्रपूरला. काही लोक म्हणतात खंडोबाई याडा झाला. असं काही नाही झालं. कारण भानुबाईनं भक्ती केली कोणाची? त्या श्री शंकराची. शंकराचा अवतार म्हणजे तो खंडोबा रायाचा. खंडोबा रायाचा. म्हणून त्या भानुबाईनं त्या भक्ती केली कोणाची? शंकराची. शंकराची भक्ती करून प्रसन्न करून घेतलं त्या भोळ्या शंकराला. शंकराला प्रसन्न करून असं वरदान मागितलं की शिव शंकराया तुमच्यासारखा एक मला वर मिळाला. कळलं? तिने भक्ती केली. तिने भक्तीमध्ये देवाला प्रसन्न करून घेतला. सांगितलं की शंकरा माझी इच्छा अशी आहे की तुमच्यासारखा तेजस्वी आणि स्वरूपान पती मला मिळावा. म्हणून श्री शंकराने असं वरदान दिलं की ज्या वेळेस खंडोबारायाचा उद्धार होईल त्यावेळेस सुद्धा भानू संग खंडोबाचं लग्न लागेल. का उगाच देव याडा झाला नाही, चंद्रपुरी गेला नाही, घरी सुधार सोडून सगळं तिची मेंढर राखला नाही त्याने फुकाट. घोड्यावर बसून गेला वाटूला नाही ना माणसाला लग्नाची असून. गेला वाटूला नाही ना, माणसाला लग्नाची असून. गेला वाटूला नाही ना मी लग्नाची असून.